नमस्कार. दीक्षा कम्प्युटर लँग्वेजेस मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण एक्सेल मध्ये व्हीलुकअप फॉर्म्युला कसा यूज करायचा ते आज आपण शिकणार आहोत. व्हीलुकअप म्हणजे काय की एखादा जर व्हर्टिकल मध्ये जर आपल्याला डेटा दिला असेल तर त्याला फिल्टर कशा प्रकारे करायचं असतं ते आज मी तुम्हाला शिकवणार आहे. तर आपला फॉर्म्युला कसा लावायचा बघा, लक्ष द्या इकडं. इक्वल करायचं, इक्वल करून व्हीलुकअप करून आपल्याला काय करायचं आपल्याला त्यांनी विचारले आपलं लुकअप व्हॅल्यू. लुकअप व्हॅल्यू म्हणजे काय की जी व्हॅल्यू चेंज केल्यानंतर मला काय होईल, माझा डेटा फिल्टर होईल, ती असते लुकअप व्हॅल्यू. त्याच्यावर क्लिक करायचं, त्यानंतर सिंगल कॉमा, नंतर त्यांनी विचारले टेबल ॲरे. टेबल ॲरे म्हणजे काय असतं की जे तुम्हाला डेटा सोर्स असणार आहे तो डेटा सोर्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तो डेटा सोर्स मी इथे सिलेक्ट करतो असा. त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर ते विचारतोय मला की कॉलम इंडेक्स नंबर. कॉलम इंडेक्स नंबर म्हणजे काय आहे की आपण जे उत्तर काढतोय ते कोणत्या कॉलम मध्ये आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल स्टुडंट नेम किती नंबरला आहे, तर एक नंबरला आहे, आणि कोर्स किती नंबरला आहे, 2 नंबरला. ह्या डेटामध्ये बघा आपलं जे स्टुडंट नेम आहे ते किती नंबर कॉलमला आहे, 1, आणि जो कोर्स आहे तो किती नंबरला आहे, 2. तर आपल्याला कोर्स काढायचा आहे, तर किती नंबर टाकावा लागेल तुम्हाला इथे, कॉलम नंबर 2 मध्ये मला उत्तर काढून द्या. आणि सिंगल कॉमा तो विचारतो रेंज. रेंज म्हणजे काय की त्याला म्हणजे हे जे नाव आहे, हे जे नाव जर डेटा मध्ये असेल तर मला उत्तर द्या, नाहीतर नका देऊ, असं मला त्याला टाकायचंय. तर त्यासाठी आपल्याला वापरायचं 0. त्याला एक्झॅक्ट मॅच बोलतात, त्यासाठी आपण 0 वापरतो. म्हणजे हे जे नाव आहे ते नाव जर ह्याच्यामध्ये असेल तर आपल्याला उत्तर देतो, नाहीतर नाही तर देत नाही तो. आता एंटर करतो, तर बघा आपलं उत्तर आलंय. रामनी कोर्स कुठला खरेदी केलाय, डीटीपी. आता त्याची फी किती आहे ते पण मला काढण्यासाठी काय करावं लागेल, इक्वल टू व्ही लुकअप, ही माझी लुकअप व्हॅल्यू, सिंगल कॉमा, हा माझा पूर्णपणे डेटा अरे, त्यानंतर सिंगल कॉमा, किती नंबर कॉलमला आहे, आता इथं आपण 2 नंबर टाकला, इथे किती नंबर आहे, 1, कॉलम नंबर 2, आणि हा आपला 3 नंबर आहे, आणि सिंगल कॉमा 0. 0 का, कारण हे जे नाव आहे ते जे नाव ह्याच्यामध्ये असेल तर त्याला उत्तर काढा, नाहीतर नका देऊ, असं आपल्याला त्याला सांगायचं. मग त्याला आपण 0 टाकलाय. आता एंटर केलं. आता बघा सेम पुढचं पण सेम उत्तर काढायचं, फक्त काय चेंज करायचं आपल्याला, कॉलम नंबर चेंज करायचा. तुम्हाला ऑटोमॅटिक डेटा फिल्टर करून तुम्हाला देईल तो. आता बघा इथे मी नाव टाकलं, इथं नाव घेतलं मी अमोल, तर अमोलचं घेतलं की अमोलचं आहे नाव. आता मी इथं अमर घेतलं, अमरचं डेटा फिल्टर होणार. म्हणजे हा डेटा तो काय करणार, फिल्टर करून तुम्हाला काढून देणार. म्हणजे व्हर्टिकल स्वरूपात कसं ड्रॅग करायचं ते ह्या फॉर्म्युलानुसार तुम्ही काढू शकता. ओके, धन्यवाद.